नमस्कार. नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 23. एक चिंतन संकलन भाग 23. निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीने स्वरूप ज्ञान म्हणजे तुम्ही जे नाही ते पूर्णपणे आणि सखोलपणे जाणून घेणे. इथे तुम्ही जे नाही त्याचा अर्थ एवढाच आहे की स्वतःला आपण जे अमुक तमुक समजतो ते. तर निसर्गदत्त महाराज म्हणतात, माझ्या दृष्टीने स्वरूप ज्ञान म्हणजे तुम्ही जे नाही ते पूर्णपणे आणि सखोलपणे जाणून घेणे. व अशा प्रकारचे जे तुम्ही नाही याचे ज्ञान हे अंतिम असते. पण या उलट तुम्ही जे आहात, तुम्ही जे अमुक तमुक असे आहात, हे ज्ञान प्राप्त करण्यास किंवा शोधून काढण्यास मात्र अंत नाही. व जेवढे तुम्ही ते शोधून काढाल त्यापेक्षा अजूनही शोधण्याचे शिल्लकच राहते. प्रश्न: याकरता वेगळ्या प्रकारच्या शाळा किंवा वेगळ्या प्रकारचे संस्कार करणारे आईबाप असे समाजात असावे का? यावर महाराज म्हणतात, त्याची काहीही गरज नाही. तुम्ही परिस्थिती बदलू शकत नाही, पण फक्त तुमचा दृष्टिकोन मात्र बदलू शकता. अनावश्यक गोष्टी करण्याची मुळीच आवश्यकता नाही. आवश्यक असेल तेवढेच करा. आवश्यक हेच आहे की दृष्टिकोन सोडा. त्यातच खरी शांती आहे. वस्तुतः घटना तुम्हाला घडतात, तुम्ही घटना घडवित नाहीत. तुमच्याकडून काहीच नसते, सर्व काही केवळ चित्रात असते. तुमच्याकडून काहीच नसते, सर्व काही केवळ चित्रात असते. ज्या प्रकाशामुळे चित्रे दिसतात त्या प्रकाशात काहीच नसते. ज्या प्रकाशामुळे चित्रे दिसतात त्या प्रकाशात काहीच नसते. तेथे केवळ आणि केवळ प्रकाशच असतो. तेथे केवळ आणि केवळ प्रकाशच असतो. तुम्ही स्वतःला व्यक्ती म्हणून जे समजता ते देखील एका प्रकारचे चित्रच आहे. तुम्ही स्वतःला व्यक्ती म्हणून जे समजता ते देखील एका प्रकारचे चित्रच आहे. पण तुम्ही केवळ प्रकाश आहात हे मात्र तुम्ही चक्क विसरले आहात. प्रश्न: मी जर असा प्रकाश असेल तर मी ते विसरलो कसा? महाराज यावर म्हणतात, तुम्ही विसरला नाही, कुणीच विसरू शकत नाही. फक्त तुमचे त्याकडे लक्ष नाही. पडद्यावरील चित्रात गुंतून पडल्यामुळे तुम्हाला विसरल्यासारखे वाटते. किंवा तुम्ही वाघ असल्याचे जर तुम्हाला स्वप्न पडले, समजा तुम्हाला वाघ असल्याचे स्वप्न पडले म्हणून तुमचा मनुष्यपणा हा नष्ट थोडीच होतो. तुम्हाला वाघ पडण्याचे स्वप्न जरी पडले तरी तुमचा मनुष्यपणा नष्ट थोडीच होतो. मनुष्यपणा काही संपत नाही. प्रश्न: सर्वच जर घडत आहे तर मी चिंता का करावी? फार चांगले सांगितले. महाराज म्हणाले, अगदी बरोबर. खरे स्वातंत्र्य म्हणजे चिंतेपासून सुटका. तुम्ही घटना किंवा जे घडणार आहे ते बदलू शकत नाही.
तुम्ही घटना किंवा जे घडणार आहे ते बदलू शकत नाही हे जाणून असेच हवे तसेच हवे ही इच्छा आणि काय होईल कसे होईल ही भीती एकदम सोडा. त्या इच्छेकडे किंवा भीतीकडे लक्षच देऊ नका. त्या येऊ द्या किंवा जाऊ पण द्या. त्यांना गोडी अथवा हाव यांचा खुराक पुरवू नका. त्यांना गोडी किंवा हाव यांचा खुराक पुरवू नका. प्रश्न, काय घडते इकडे जर मी लक्ष दिले नाही तर मी कशाच्या आधाराने जगावे बरे? यावर महाराज म्हणतात, हा तुमचा प्रश्न असा इतका निरर्थक आहे जसा की समजा तुम्ही स्वप्न पाहणे जर थांबवले तर मी अजून काय करावे? स्वप्न पाहणे जर मी थांबवले तर मी अजून काय करावे? स्वप्नच पाहणे संपल्यावर अजून काही करायचा प्रश्न तरी निर्माण होतो का? तेव्हा हा जो तुमचा प्रश्न आहे की जर मी लक्षच दिले नाही तर मी कशाच्या आधाराने जगावे, हा प्रश्न मग निरर्थक होईल. म्हणून थांबा आणि पहा पुढे काय, अशी काळजी करण्याची काहीही गरज नाही. पुढे काहीतरी असतेच हे मात्र नक्की. मग ते कसे टाळता येणार? जीवनाला आरंभ नाही तसाच जीवनाला अंत पण नाही. ते स्थिर असून हालते, क्षणिक असून चिरकाल टिकते. ते स्थिर असून हालते आणि क्षणिक असून चिरकाल टिकते. प्रक्षेपित चित्रांची संख्या संपत नाही. प्रक्षेपित चित्रांची संख्या संपत नाही, पण सर्वच केवळ प्रकाश म्हणून ते जसेच्या तसेच असते. प्रकाश म्हणून हा नेहमी प्रकाशच असतो. सर्वच केवळ प्रकाश म्हणून ते जसेच्या तसे असते. म्हणूनच जीवन प्रत्येक आकार पुरेपूर साकारून तो आकार वेळ आली की मोडून पण काढते व आकार मोडताच मात्र जीवन जसेच्या तसे म्हणजे आपल्या उगमात परतते किंवा परत जाते. प्रश्न, जीवन एवढे अद्भुत असेल तर त्याविषयी आमचे इतके अज्ञान का? यावर निसर्गदत्त महाराज मोठे छान उत्तर देतात. रोगी पाहिल्याशिवाय तुम्ही त्याच्या रोगावर कसा इलाज करणार? तुम्ही रोगी न पाहताच त्याच्या रोगावर इलाज करू पाहतात. अज्ञानाबद्दल विचारण्यापूर्वी अज्ञानी कोण याची चौकशी तुम्ही का करत नाही? अज्ञानाबद्दल विचारण्यापूर्वी अज्ञानी कोण याची चौकशी तुम्ही का करत नाही? म्हणजे रोगी कोण याची चौकशी पहिले करा आणि नंतर त्याच्यावर इलाज करा. आपण अज्ञानी आहो असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही केवळ तुमच्या प्रत्यक्ष अवस्थेवर ही अज्ञानाची केवळ संकल्पनाच लादलेली असते. तुमच्या प्रत्यक्ष अवस्थेवर तुम्ही फक्त लक्ष द्या. मग तुम्हाला कळेल की अज्ञान असे काहीही नसून केवळ तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहात. एवढेच काय ते ज्याच्याबद्दल लक्ष देण्याची गरज आहे, चिंता आहे, त्याचीच तुम्ही फक्त चिंता करा. अखेरीस चिंता पण ही एक प्रकारची मानसिक वेदना आहे. आणि वेदना म्हणजे हे गूढ रहस्य निसर्गदत्त महाराज सांगतात.
वेदना म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या सांगणारी चेतावणी आहे, आव्हान आहे, खतरे की घंटा आहे. वेदना म्हणजे स्वतःकडे लक्ष द्या असे सांगणारी चेतावणी आहे, आव्हान आहे. तुम्ही स्वतःकडे लक्ष पुरविताच आव्हान संपुष्टात येते आणि त्यासोबतच अज्ञानविषयक जे काही प्रश्न असतात ते पण हवेत विरून जातात. तुमच्या कोणत्याच प्रश्नाला दुसरे कुणीही काय उत्तर देतो याची वाट न पाहता, हे अतिशय महत्वाचं आहे. तर आपण प्रश्नच विचारत बसतो. प्रश्नाला दुसरे कोण काय उत्तर देतो याची वाट न पाहता, प्रश्न कोण विचारित आहे आणि तो का विचारित आहे याच्या मुळापर्यंत जाऊन स्वतःच शोध घ्या. मग समजेल की वेदनेने भरलेले, वेदनेच्या भीतीने ग्रासलेले असे मनच प्रश्न विचारित आहे. भीतीमध्ये स्मृती, अपेक्षा, भूतकाळ, भविष्यकाळ इत्यादी असतात. पण लक्ष हे मात्र प्रत्यक्ष चालू क्षणात इथेच याच ठिकाणी तुम्हाला आणून सोडते. चालू क्षणातील तुमची नित्य नवीन अशी तुमची हजेरी नेहमीच तुमच्या हाताशी असते, पण त्याकडे फक्त आणि फक्त तुम्ही लक्ष पुरविले पाहिजे, तिकडे दुर्लक्ष केले नाही पाहिजे. प्रश्न: फक्त लक्ष द्या, फक्त लक्ष द्या इतकी सोपी साधना तुम्ही सांगता, पण इतर गुरु तर पूर्ण अवघड दीर्घकालीन अशा साधना सांगत राहतात आणि जगभर फिरत राहतात. यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, मी आहे या जाणीवीकडे लक्ष देण्याबद्दल मला माझ्या गुरूंनी म्हणजे श्री सिद्धरामेश्वर महाराजांनी सांगितले, म्हणून मी तसे केले आणि मग माझ्या अनुभवावरून मला ही साधना खरोखरच फारच परिणामकारक वाटली. म्हणूनच आता मी तिच्याबद्दल पूर्ण विश्वासाने, पूर्ण खात्रीने, पूर्ण अनुभव घेऊन बोलू शकतो. पण इथे येणाऱ्या अनेक लोकांचे देह, त्यांचे मेंदू, त्यांची मने एवढी गैरतऱ्हेने वापरली गेलेली आहेत की त्यांना या आकाररहिताकडे म्हणजे मी आहे किंवा माझे असले पण किंवा आपले असणे पण अशा आकाररहिताकडे लक्ष देण्याची अवस्था त्यांच्या आवाक्या बाहेरची आहे. याला कारण एकच, देह, मेंदू आणि मन यांचा गैरवापर. मग येथे फक्त एकच गोष्ट काम करते, ती म्हणजे कळकळ. इथे म्हणजे एकच गोष्ट काम करते, ती म्हणजे कळकळ, आणि ती म्हणजे खरोखरची जिज्ञासा की मी कोण आहे. एखाद्या शब्दाचा जप किंवा शब्द समूहाचा जप, 13 अक्षरी वगैरे, किंवा प्रतिमाकडे एकटक पाहणे, यामुळे थोडी बहुत पात्रता येईल, पण प्रत्यक्ष अशा अधिक शोधासाठी देहाची व मनाची तयारी कळकळीने होईल. पण अखेरीस कळकळ हाच अपरिहार्य आणि महत्वपूर्ण घटक आहे. साधना म्हणजे केवळ रिकामे भांडे आहे, त्यात मात्र कळकळ ही काठोकाठ भरलेली असेल, आवड काठोकाठ भरलेली असेल, जिज्ञासा काठोकाठ भरलेली असेल, तरच काहीतरी साध्य होण्याची शक्यता निर्माण होईल. प्रश्न: आम्ही स्वार्थी आहोत, आम्ही स्वतःपुरतेच पाहतो. त्यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, सुरुवात किंवा प्रारंभ करण्यास हे एवढेच तुम्हाला पुरेसे आहे, पण मग तुम्हाला लवकरच कळेल की सत्य हेच तुम्हाला हितावह आहे. प्रश्न: मग हे निरनिराळे गुरु किचकट, अवघड अशा साधनेबद्दल
एवढा आग्रह का धरतात? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, तुम्ही काय करता? तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही काय करणे थांबवता. तुम्ही काय करता यापेक्षा तुम्ही काय करणे थांबवता यालाच खरे महत्व आहे. साधना करणारे लोक ती जर साधना करत नसतील आणि त्यांना रोजची सवय लागली आहे त्याची, तर ते अस्वस्थ आणि बेचैन होतात. म्हणून मग त्यांना त्याच साधनेत मग्न राहावे लागते. ठीक आहे, कालांतराने ते स्वस्थ होतात. शांती आणि मौनात मीची कातडी ही नेहमीच गळून पडलेली असते. खरी साधना म्हणूनच प्रयत्नरहित आहे. परिस्थितीचा अंमल अज्ञानी लोकांवरच चालतो. जो सत्य जाणतो, म्हणजे जो आपल्या असणेपणाकडे लक्ष देऊन असतो, त्याच्यावर कोणत्याही प्रकारची बळजबरी कधीही कुठेही चालत नाही. नमस्कार.